नतमोत्याची नागा आंबा भवानी चौकामध्ये चौका भवानी चौका जोर नतमोत्याची नागा आंबा भवानी चौकामध्ये चौका भवानी चौका। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को अभी मजा आएगा ना। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप छान एडिटिंग करणार आहोत, कारण की आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची एडिटिंग करणार आहोत मित्रांनो। म्हणून चला व्हिडिओ सुरू करूया। तर आता आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे। टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला CapCut ॲप ओपन करायचं आहे। CapCut ॲप ओपन केल्यानंतर असा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता VPN कनेक्ट केल्यानंतर आता टॅम्पलेटवर एकदा क्लिक करून पाहायचं आहे आपले टॅम्पलेट ओपन होत आहेत का। टॅम्पलेट जर ओपन होत असतील तर आपलं VPN कनेक्ट झालेलं आहे मित्रांनो। तर आता आपल्याला एक फोटोजवर जायचं आहे। फोटोजवर केले न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर फोटोजवर जायचं आहे आणि आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा एक फोटो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आपल्याला। तर आता आपल्याला ह्याचा रेशो मित्रांनो आपल्याला 9:16चा अशा प्रकारचा करून घ्यायचा आहे आणि या फोटोवर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचा झूम करून घ्यायचा आहे। झूम केल्यानंतर आता आपल्याला ओव्हरलीवर क्लिक करून ॲड ओव्हरलीवर क्लिक करून आपल्याला एक PNG दिलेली आहे, ती आपल्याला अशा प्रकारची ॲड करून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारची ॲड करून घेतल्यानंतर ह्याची साईज या अशा प्रकारची इथं ठेवून घ्यायची आहे। ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं यायचं आहे आणि इथं आल्यानंतर एक कट मारायचा आहे आणि पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला डिलीट मारायचा आहे। आणि आता ह्याच्या पुढे आपल्याला एक फोटो जोडायचा आहे। तर आता आपल्याला फोटोजवर जाऊन आपल्याला एक फोटो जोडायचा आहे शिवाजी महाराजांचा आपल्या। तर तुम्हाला अशा प्रकारचे 4 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे ॲडवर क्लिक करून आपल्याला आता ॲड करायचे आहेत। तर ॲडवर मी क्लिक करतो आणि आता बघू शकता आपले फोटो ॲड झालेले आहेत। अशा प्रकारचे ॲड झाल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचे ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारचं 2 असे कमी करून घ्यायचे आहेत मित्रांनो, अशा थोडे प्रकारचे। तर अशा प्रकारचे समजे फोटो जो आहेत आपले जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारचे कमी करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे कमी करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे आणि अशा प्रकारचे झूम करायचे आहे समजे फोटो। तर समजे फोटो अशा प्रकारचे झूम करून घ्यायचे आहेत मित्रांनो, बरोबर आपल्या ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। तर आता मी पटपट ॲडजस्ट करून घेत आहे। अशा प्रकारचे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ही जो PNG आहे तो आपल्याला लास्ट लुक अशा प्रकारची आणून घ्यायची आहे। आता लावायचे आहेत आपल्याला ॲनिमेशन लावण्यासाठी आपल्याला समजात आधी पहिलं सोडायचं आहे, दुसऱ्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तर तुम्हाला पहिलं सोडल्यानंतर दुसऱ्यामध्ये आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं ॲड केल्यानंतर आता आपल्याला तिसऱ्यावरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे। कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला तर हे जो दिसत आहे मित्रांनो हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला त्याच्या पुढच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर हे आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर समजा लास्टच्या पार्टवर यायचं आहे आणि आपल्याला कॉम्बो सिलेक्ट करून आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो। हे अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे ॲनिमेशन। तर आता आपल्याला हे इथे क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे ॲड करायचं आहे मित्रांनो। तर आता आपल्याला पहिल्यामध्ये हे अशा प्रकारचं लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दुसऱ्यामध्ये यायचं आहे, तिथे क्लिक करून आपल्याला एक ॲड करायचं आहे मित्रांनो। ते आपल्याला आता हे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता त्याच्या पुढच्यामध्ये यायचं आहे आणि आता आपल्याला इथे यायचं आहे। ओव्हरलीवर आल्यानंतर आता आपल्याला एक अशा प्रकारचं हे ॲड करून घ्यायचं आहे। हे ॲड केल्यानंतर आता त्याच्या पुढच्या ह्याच्यात यायचं आहे, कॅमेरावरती यायचं आहे। कॅमेरावरती आल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे म्युझिक लागण्यासाठी ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। एक्सपर्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। एक्सपर्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक मी मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला आहे जो ते आपल्याला इथे अशा प्रकारचा इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। इम्पोर्ट केल्यानंतर आता बघू शकता आपली म्युझिक बी लागलेली आहे मित्रांनो।
तर अशा प्रकारची म्युझिक लागलेली आहे आपली आणि आपला व्हिडिओ रेडी झालेला नाही मित्रांनो, थोडा राहिलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, लास्टच्या पार्टला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर इथे एक कट मारायचा आहे आणि उरलेली जी म्युझिक आहे ती आपल्याला डिलीट मारून टाकायची आहे. डिलीट मारल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, समजा स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग झुमिंगवरती यायचं आहे. ओपनिंग झुमिंगवरती आल्यानंतर आता आपल्याला एक हे अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज इथपर्यंत ठेवायची आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ह्याच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टवरती आणि इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲड व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता आपली PNG जो आहे ती डर्क होत आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. आता आपल्याला डाउनलोडच्या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद जय भारत.